बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत, तर मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये आज 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण होणार आहे। मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आलेले आहेत। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। खारघरमधील इस्कॉन मंदिराचं सुद्धा आज मोदींच्या हस्ते इथे उद्घाटन होणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये आज 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण केले जाणार आहे। सध्याची ही दृश्य आपण थेट या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत इथे आणि या ठिकाणी नौदलाच्या या युद्धनौका आणि पाणबुड्यांचं त्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे। त्यासाठी पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत असल्यामुळे मोठा बंदोबस्त खरं तर आज करण्यात आलेला आहे। नौदलाकडून सुद्धा जोरदार तयारी या कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आमदारांसोबत सुद्धा आज मोदी चर्चा करणार आहेत। ते स्नेहभोजन सुद्धा आमदारांसोबत करणार आहे। त्यामुळे सगळे आमदार हे आता इथे आंग्रे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण केले जाणार आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सध्या करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? मोदी आता मुंबईत दाखल झालेत, पुढचा दौरा कसा असेल, काय माहिती? मोहिनी, आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दाखल मुंबईत झालेले आहेत आणि प्रामुख्यानं नेव्हीचा एक कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरुवातीला होणार आहे। त्यानंतर नवी मुंबईतला कार्यक्रम जो आहे तो असणार आहे आणि मधल्या काळात जे महायुतीचे 230 आमदार आहेत त्यांच्यासोबत संवाद जो आहे तो आंग्रे सभागृहात जो आहे तो साधला जाणार आहे। प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर मालवाहू जहाजांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर आमदारांसोबत संवादचा कार्यक्रम जो आहे तो असेल। त्यामुळे आजचा दिवसभराचा मोदींचा दौरा जो आहे तो मुंबई नवी मुंबई असा नियोजित आहे। सध्या मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि नेव्हल डॉक या ठिकाणी सुरुवातीचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ते आता पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी 1-1.5 तासाचा हा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर 12च्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते महायुतीतल्या सगळ्या आमदारांसोबत संवाद जो आहे तो साधतील। आमदारांना मतदारसंघातले प्रश्न जे आहे ते विचारतील, त्याचप्रमाणे जनतेपर्यंत पुढील काळात कसं पोहोचायचं का आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत त्या जनतेपर्यंत कशा न्यायच्या, आतापर्यंत तुम्ही किती योजना पोहोचवल्यात, असे सगळे प्रश्न जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांना माहितीच्या विचारणार आहेत। आणि त्यानंतर 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नवी मुंबईच्या दिशेनं रवाना होतील चॉपरच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी एक भव्य असं इस्कॉन टेम्पल जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचं इनॉग्रेशन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। आणि हा कार्यक्रम मुंबई विमानतळ तर आपण सध्याची ही थेट दृश्य पाहतोय। या ठिकाणी नौदलाच्या कार्यक्रमासाठी आता मोदी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे इथे स्वागत केलं जात आहे। तर आज भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार आहे। 2 लढाऊ युद्धनौका आणि 1 पाणबुडी असं या 3 महत्त्वाच्या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण होणार आहे। या सगळ्या सैनिकांशी मोदी आता चर्चा करतात, संवाद साधतात, त्यांना भेटतायत। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय नौदलातली। मोदी मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर आता नौदलाच्या दिशेनं ते आले होते, आता इथे पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। तर INS सुरत P-15B हे मार्गदर्शक क्षेपणास्त्र त्याचं उद्घाटन तर आपण पाहतोय मोदींच्या हस्ते आज मुंबईमध्ये 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण होणार आहे। त्याआधी त्यांचं स्वागत केलं जात आहे। जोरदार तयारी खरं तर या कार्यक्रमाची नौदलातर्फे करण्यात आलेली आहे आणि इथे मोदी या सगळ्या कामाचा आढावा घेणार आहेत आणि यासोबतच आमदारांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत। त्याआधीची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। दोन्ही जहाजांची रचना ही अत्यंत नियोजित अशी केली गेलेली आहे। INS सुरतचं आज त्यांच्या हस्ते लोकार्पण राष्ट्रार्पण होणार आहे। INS सुरत जहाज
मुंबई डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत। युद्धनौकांचं राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते आज होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे। हिंद महासागर असेल, बंगालचा उपसागर, दोन्ही ठिकाणी भारतीय नौदलाची ताकद ही जगातल्या महाशक्तींनी दखल घेण्याइतपत वाढणार आहे।